रत्नागिरीत रंगणार 72वी राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा। रत्नागिरीच्या क्रीडा वैभवात आता एका मानाच्या शिरपेचाची भर पडणार आहे। पालकमंत्री नामदार डॉक्टर उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 1 आणि 2 मे रोजी रत्नागिरीत 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। नामदार उदयजी सामंत प्रतिष्ठान आणि जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून सुमारे 250 नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत। भारतश्री आणि भारत कुमार यांसह एकूण 8 श्रेणींमध्ये ही लढत रंगणार असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या परिसरात हा थरार पाहायला मिळेल। नामदार उदयजी सामंत साहेब, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री कॅबिनेट मिनिस्टर यांचं उदय सामंत प्रतिष्ठान व रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यातर्फे नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन म्हणजे नॅशनलची निवड चाचणी ही मोठी भव्य अशी स्पर्धा दिनांक 1 व 2 मे रोजी हातूनाट्य मंदिर रत्नागिरी येथे आपण घेण्यात येणार आहे। सुमारे 250 स्पर्धक पूर्ण भारतातून या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि 100 जवळजवळ पंच, कोचीस आणि इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी असे जवळजवळ 350 लोक आपल्या रत्नागिरी नगरीमध्ये त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। 1 आणि 2 मेमध्ये एकूण आपल्या 8 स्पर्धा आहेत। पहिल्या दिवशी 4 स्पर्धा आणि दुसऱ्या दिवशी 4 स्पर्धा असे स्पर्धेचं स्वरूप राहणार आहे। दिनांक 1 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे राजापूरचे आमदार माननीय किरणजी सामंत साहेब आणि इतर पदाधिकारी आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम 1 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे आणि इथं बक्षीस वितरण 2 मे किंवा सांगता 2 मेला रात्री 9 वाजता हातूनाट्य मंदिर येथे आमदार उदयजी सामंत साहेब, माननीय आमदार किरणजी सामंत साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। ही स्पर्धेमध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जम्मू काश्मीर असेल, आसाम असेल अशा राज्यातून जवळजवळ दिल्ली म्हणजे 250 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। अतिशय चांगले बॉडी बिल्डर्स आपल्याला रत्नागिरीकरांना त्यानिमित्त बघायला मिळणार आहेत आणि आमच्या मुख्य स्पर्धेचं या वैशिष्ट्य असं आहे, आमची टॅगलाईन आहे हेल्थ इज वेल्थ। म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल तरच शरीर हेच तुमची खरी संपत्ती आहे। आजच्या या तरुण वर्गाला हा संदेश आम्ही या स्पर्धेतून नामदार सामंत साहेबांच्या तर्फे आम्ही देतो आहे की प्रत्येक तरुणाने आपलं शरीर सुंदर निरोगी ठेवावं आणि मोबाईलपासून लांब राहून आपण आपल्या शरीराकडे किंवा आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं, हा एक संदेश रत्नागिरीकरांना या स्पर्धेतून आम्ही देणार आहोत। धन्यवाद। त्यांनी जी माहिती सांगितली त्या व्यतिरिक्त भारतामधून जम्मू काश्मीर असेल, मणिपूर, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी जे झारखंड या आदी जिल्ह्यामधून राज्यामधून 250 स्पर्धक हे येणार आहेत। ही स्पर्धा ही उंची गटाची होणार आहे, कारण उंची ही जी गटाची स्पर्धा आहे ही पहिली ओल्ड असोसिएशन आहे। आता ज्या वेट असोसिएशन झालेल्या आहेत त्या वेट असोसिएशन नंतर झाली।